पारंपरिक शेतीतून उत्पादन खर्च अधिक पण उत्पन्न मात्र अत्यल्प अशी परिस्थिती अनेक शेतकऱ्यांच्या वाट्याला येत असते। या परिस्थितीवर मात करत लातूरच्या एका महिला शेतकऱ्यानं सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला आणि त्यामुळे त्यांचा शेतीचा खर्च तर कमी झालाच आहे, पण उत्पादनात सुद्धा दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे। पाहूया या महिला शेतकऱ्याची प्रेरणादायी शेतीची कहाणी। कोण आहेत या महिला शेतकरी, काय आहे त्यांच्या शेतीची खासियत, पाहूया पुढारी न्यूजचा यावरचा सविस्तर रिपोर्ट। 5 एकरावर मोसंबीची बाग, 500 सागाची झाडं, 1 एकरात केशर आंबा, सीताफळ आणि 2 हेक्टरवर ऊसाचा मळा। हे सगळं कृषी वैभव मंगळ निवृत्ती पंडगे या महिला शेतकऱ्यांचं। मागील 10 वर्षापासून त्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबतात। 10 वर्षात आम्ही फळबागा घेतलेल्या आहेत। याच्यात सुद्धा आता आम्ही आंतरपीक म्हणून मध्ये सोयाबीन वगैरे घेतो, नंतर रब्बीच्या वेळेस भाजीपाला घेतो, भोपळा म्हणा, कोथिंबीर, दोडका, वांगे, मिरच्या असं घेतो। हे उत्पन्न वेगळंच झालं आणि फळबागेचं उत्पन्न वेगळंच झालं। फळबागेचं काय जाग्यावर येऊन लोक घेऊन जातात। जिथं पहिलं मी 2 लाख कमवायची पळून पळून वर्षभरात, तिथं आता फळबाग लावल्यामुळं फळबागीच मला 1,00,000-1.5 लाख ते मिळायचे आणि आंतरपीक म्हणून सोयाबीनचं वेगळंच बेनिफिट मिळतंय आणि परत रब्बीच्या वेळेस सुद्धा आमचं भाजीपाला हे असं आंतरपीक घेतलं, त्याच्यामध्ये त्याचं वेगळंच राहिलं। असं पहिल्याच्या तुलनेत आणि आताच्या ह्याच्यामध्ये माझं उत्पन्न नाही म्हणलं तर दुपटीनं वाढलेलं आहे। माझं पहिलं 2-2.5 लाख राहायचे शिल्लक, ते आता मी 5-6 लाख आरामशीर कमवू शकते। लातूरच्या भुई समुद्रगा शिवारातील ही शेती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते, कारण ही शेती पूर्णपणे सेंद्रिय असून ही शेती करण्यासाठी कमी खर्च येतो, तर दुसरीकडे उत्पन्नात दुपटीनं वाढ झाली आहे। केशर आंबा आणि सीताफळाच्या घरच्या घरी निर्विष्टा बनवणे, सेंद्रिय खत, गांडूळ खत प्रत्येकाकडे आहे हे, आणि घरचे बियाणे घरीच ठेवणे आणि तेच दुबारा त्याचाच हे करणे, बीबीएफने पेरणे, त्याच्यात प्रत्येकाच्याच उत्पन्नात वाढ झालेली आहे। असं हे आम्ही गटाच्या माध्यमातून आणि आमच्या मीटिंगच्या द्वारे हे आम्ही निर्णय घेतो आणि एकमेकांच्या शेतावर जाऊन सुद्धा आम्ही एकमेकांना हेल्प करतो।